दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काँग्रेसचे खासदार तथा नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात दाखल झाल्यानंतर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीत धुळ्यातील राहुल राजीव गांधी या तरुणाने प्रवेश केल्याने त्याच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज धुळे शहरात एकीकडे काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आले असताना दुसरीकडे मात्र भाजपाने एक नवीनच धक्का तंत्र राबवल्याचे बघायला मिळत आहे। धुळे शहरातील एक तरुण ज्याचे नाव राहुल राजीव गांधी आहे, या तरुणाने आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। तशा आशयाचे बॅनर धुळे शहरातील झाशी राणी चौक या ठिकाणी लावण्यात आले होते, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष या बॅनरने वेधून घेतले होते। खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात आलेली आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे धुळ्यात स्वागत केले जात असताना दुसरीकडे धुळ्यातील राहुल राजीव गांधी या तरुणाने भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। नमस्कार, मी राहुल राजीव गांधी। मी आत्ताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे। काल माझा वाढदिवस होता, त्याचे औचित्य साधून आणि नरेंद्र मोदीजींनी जे आजतोवर जे कार्य केलेले आहेत त्या कार्यांना प्रेरित होऊन, जसं की प्रभू श्रीराम मंदिरांचं जे त्यांनी निर्माण केलं आहे, त्यानंतर आर्टिकल 370, त्याच्यानंतर CAA कायदा जो काल परवाच आपला लागू झाला आहे, त्या सर्व गोष्टींना प्रेरित होऊन, तसेच आता मोदीजींचा जो युवा संवाद जो कार्यक्रम चालू आहे, तर त्या कार्यक्रमाचे एक प्रेरित होऊन मी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे। धुळ्यातील राहुल राजीव गांधी या तरुणाचा काल वाढदिवस पार पडला। या पार्श्वभूमीवर आज त्याने खासदार राहुल गांधींच्या यात्रेच्याच दिवशी त्याने हा भाजपात प्रवेश केला आहे। त्याच्या पक्षप्रवेशाची धुळे शहरात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।